परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. एकवीर माऊली सरी कोल्यांची सावली आम्हा कोळीवराच्या खातिर धावत आली. एकवीर माऊली तुझ्या मुलं दिस सोन्याचा उंगवला. एकवीर माऊली तुझ्या मुलं दिस सोन्याचा उंगवला. आई तुझं डोंगर, आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आदिमाया आदिशक्ती, आगरी कोळ्यांची श्रद्धास्थान, जागृत देवस्थान, भक्तांच्या भक्तीला महापूर येणारी अशी कारल्याच्या डोंगरावर बसलेली आदिमाया आदिशक्ती आई एकविरा मातेची कथा आज आपण नवरात्र विशेष भागामध्ये पाहणार आहोत. माता पार्वती, माता यमाई आणि माता रेणुका यांचा अवतार म्हणजे आई एकविरा माता. आई एकविरा मातेच्या मंदिराचं जीर्णोद्धार 1866 मध्ये झालं. मुंबई पुण्यापासून आपण साधारणपणे 3-4 तासामध्ये कारल्याच्या डोंगरावर पोहोचतो आणि लोणावळ्यापासून मला वाटतं 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती कारल्याचं डोंगर आहे. पूर्वीच्या काळी अशा डोंगराळ भागामध्ये आपल्याला जाण्यासाठी रस्ते व्यवस्थित नव्हते, परंतु आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या ज्या देवदेवता आहेत त्यांचं वसती स्थान म्हणजे डोंगराळ भाग. त्या डोंगराळ भागामध्ये वाहनांची सुखसुविधा महाराष्ट्र शासनाने आणि रोपवेची सुखसुविधा केल्यामुळे आज बरेचसे भक्त आपल्या देवीच्या दर्शनाला जातात. आपल्या कारल्याच्या डोंगरावर सुद्धा आपल्याला म्हातारी माणसं, म्हाताऱ्या स्त्रिया, लहान मुलं जाताना दिसतात. म्हणजेच आज कारल्याच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत आपण वाहनाने जाऊ शकतो आणि थोड्याशा पायऱ्या म्हणजे मला वाटतं एखादा तास चढल्याच्या नंतर आपण एकविरा मातेच्या मंदिराजवळ पोहोचतो. प्रत्येक भाविक, मग आपला आगरी कोळी बांधव असो किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेला भाविक असो, एकविरा मातेच्या नवसाला जातात आणि नवस्फूर्ती करायला सुद्धा जातात. एकविरा मातेला म्हणजे नैवेद्य दाखवतात ते बकऱ्याचं आणि कोंबड्याचं. तुम्हाला सांगू का मित्रांनो, मला अजून असा एकही व्यक्ती भेटलेला नाही की एकविरा मातेच्या दर्शनाला गेला आणि तो काही महिन्यातच रिकाम्या हाताने आलं, असं नाही. तर आपण जातो मात्र रिकाम्या हाताने, परंतु आई पाठवते आपल्याला भरलेल्या हाताने आणि काही दिवसातच आई आपल्या स्वप्नांना साकार करते, आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्यांना साकार करते. म्हणून तुम्हाला खरं सांगू मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आई एकविरा मातेच्या दर्शनाला सर्व सामान्य भाविक असो ते जातात. आणि आगरी कोळी बांधवांची तर ती आई एकविरा माऊली, म्हणून आगरी कोळी बांधव अगदी आनंदाने जातात. आई माऊलीचा उदो उदो, माझ्या एकविरा आईचा उदो उदो असं करत सगळे भाविक एकविरा मातेच्या दर्शनावर जातात. एकविरा मातेच्या संदर्भात काही पौराणिक कथा आहेत. त्या पौराणिक कथेपैकी मला तुम्हाला एक कथा सांगावीशी वाटते की असं म्हटलं जातं की ज्या वेळेस पांडव वनवासात गेले होते त्यावेळेस पांडव ते म्हणजे डोंगराळ भागातून जात असताना त्या एकविरा मातेच्या कारल्याच्या डोंगराजवळ गेले आणि त्यांना तिथलं निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार झाडी आणि मनसोक्त करणारी शांतता आणि नयनरम्य दृश्य पाहून त्या पांडवांना काही काळ तिथे वस्ती करण्याचा मोह आवडला नाही. मग पांडवांनी तिथे काही काळ वस्ती केली. कारल्याच्या या निसर्गरम्य डोंगरामध्ये वास्तव्य करत असताना एक दिवस त्यांच्या समोर माता एकविरा त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांच्या समोर अशी नजर झाली आणि माता एकविरेला प्रणाम करत पांडवांनी तिला विचारलं, माते काय अपेक्षा आहे आमच्याकडून, तू आम्हाला दर्शन दिलंस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तर माता एकविरा त्यांना म्हणाली की मी इथे स्वयंभू रूपात आहे, तुम्ही जर माझं मंदिर बांधलं तर मला खूप आनंद होईल. मात्र हो, एकविरा आईने पांडवांना एक अट घातली, माझं मंदिर तर तुम्हाला बांधायचंच आहे,
पण ते एका रात्रीत म्हणजे 24 तासात बांधायचं आहे. तर तुमची तयारी आहे का? पांडवांनी एकविरा मातेला नमस्कार केला आणि म्हटलं की माते, जर तुझं वसतिस्थान इथे होणार असेल तर आम्हाला तुझी इथे स्थापना करायला आणि तुझं घर म्हणजे मंदिर बांधायला आवडेल. आणि मित्रांनो, काय आश्चर्य, चक्क पांडवांनी एका रात्रीत एकविरा मातेचं देऊळ बांधलं आणि एकविरा मातेची तिकडे स्थापना केली. या पांडवांनी दिलेल्या म्हणजे जे पांडवांनी जे आपल्याला वचन दिलं त्या वचनाची पूर्तता केल्यामुळे माता एकविरे आईने पांडवांना सुद्धा एक वचन दिलं की पुढचा काळ जो तुमचा अज्ञातवासात असेल त्या अज्ञातवासात मी तुम्हाला वचन देते की जिथे तुम्ही राहाल तुमच्या राहणीमानावरून तुम्हाला कुठलीही जनता, कुठल्याही राज्यातले राजे किंवा त्यांचे अधिकारी ओळखू शकणार नाही. आणि मित्रांनो, खरंच तसं झालं. पांडव अज्ञातवासात राहत असताना म्हणजे पांडवांचा जो एक वर्षाचा अज्ञातवासाचा काळ होता त्या काळामध्ये पांडवांना कोणीही ओळखू शकलं नाही. तर मित्रांनो, एकविरा माता ही 1866 मध्ये नव्या गोष्टीप्रमाणे एकविरा मातेच्या मंदिराचं तिकडे जीर्णोद्धार झालं. आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या डोंगराळ भागामध्ये या आपल्या देवींचं वसतिस्थान आहे. आणि ह्या देवी केवळ डोंगराळ भागामध्ये कुठलाही भाविक जाऊन देवीचं मंदिर बांधलं नाही, तर डोंगराळ भागामध्ये देवीचं अस्तित्व जाणवलं. देवी कोणाच्या ना कोणाच्या स्वप्नात आली आणि मी इथे आहे, माझं घर इकडे बांधा, माझं देऊळ इथे बांधा, असं अनेक भाविकांना देवीने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला. म्हणून आज महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये आपल्याला देवदेवतेचे देऊळ आढळतात आणि भक्त लोक मोठ्या भक्तिभावाने, आदराने त्या देवांच्या प्रार्थनेसाठी, त्या देवांची पूजा करण्यासाठी, देवाला नतमस्तक होण्यासाठी तिथपर्यंत जातात. चैत्र नवरात्रीला आणि अश्विन नवरात्रीला विशेष करून तिकडे जत्रा भरते. नवरात्रीमध्ये एकविरा मातेचं दर्शन घ्यायला कारल्याच्या डोंगरावरती भाविकांची खूप गर्दी होते. डोंगराच्या पायथ्याशी राहणारे जे गावकरी लोक आहेत ते गावकरी या कारल्याच्या डोंगरावर एकविरा मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी हळदी कुंकू, पुष्प, मिठाई, प्रसाद, छोटं मोठं खाऊ, हॉटेल्स यांचे स्टॉल्स आपल्याला लावताना तिथे दिसतात. आणि या स्टॉल्समुळे तिथे प्रवास करणाऱ्या लोकांना अगदी सोयीस्कर प्रवास झालेला आहे. कारण वाटेतून जाताना काहीतरी खावं, काहीतरी प्यावं, डोंगर वाट आहे, तिथून अशा काही पदार्थ घेत खात फोटो काढत आपण एकविरा मातेच्या कारल्याच्या डोंगरावर पोहोचतो आणि एकविरा आईच्या मंदिरात जाऊन एकविरा मातेला नतमस्तक प्रत्येक भाविक. मित्रांनो, परीक्षेला जाणारा एखादा विद्यार्थी असेल, नोकरी मिळत नसेल म्हणून एखादा तरुण असेल, लग्न होत नसेल म्हणून एखादी तरुणी असेल, तरुण असेल, किंवा आपण जे काही उद्योगधंदे करतो त्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट होत नसेल किंवा व्यवस्थित आपल्याला नोकरी धंदा मिळत नसेल, घराचा प्रॉब्लेम असेल, अशा विविध संकटांना सामोरे जाणारे किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल, आजारातून त्यांना मुक्तता करायची असेल तर त्यांचं दूर व्हावं, अशा विविध कारणातून, अशा विविध आस्था घेऊन आपल्या भाविक भक्त एकविरा मातेच्या दर्शनाला जातो. आणि काय सांगू, जाताना तो व्याकुळ मनाने जातो, एकविरा आई समोर आपले गाराणे घालतो आणि तिकडून गेल्यावरती हसतच आनंदाने येतो. आणि या नवरात्रीच्या भागामध्ये म्हणजे या नवरात्रीचे जे 2 काळ आहेत की अश्विन नवरात्री आणि चैत्र नवरात्री, तिथे भक्तांचा पूर येतो, भाविकांचा पूर येतो. आणि काय सांगू, त्या गर्दीमध्ये आई माऊलीचा उदो परत एकविरा मातेच्या दर्शनाला पालखी घेऊन सगळे वेगवेगळ्या भागातून जी लोक जातात आणि एकविरा मातेच्या मंदिरात त्या पालखीची सांगता होते. मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात आपण कशी केली तसं मला वाटतं व्हिडिओचा शेवट सुद्धा आपण करूया. तर जाता जाता एकविरा मातेच्या संदर्भात मला सांगावंसं वाटतं, मला बोलावंसं वाटतं. आई तुझं लालूल्या लालूल्या लालूल्या, आई तुझं लालूल्या डोंगरावर हाय घरू, आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू.